आहे ते. एक वेळ पंढरी ब्राह्मणे काय एक वेळ पंढरी ब्राह्मणे बावे एक वेळ पंढरी ब्राह्मणे काय एक वेळ पंढरी हऱ्याची घरी मानाये हो राऊत महाराजांप्रमाणे दिला काय तुका म्हणे एक वेळा जायचे पंढरी तयाची घरी ये म्हणे. अरे एकच वेळेस तू असणार पंढरपूरला जा. यमाची काय दिशा आहे त्याच्याकडे यायची? येऊ शकत नाही यम असणारा. काळ सलाम करी काळ गुलाम सलाम करी राहतो. हो काळ सुद्धा येऊ शकत नाही महाराज. म्हणून पांडुरंग परमात्मा हा त्या तुकाराम महाराजाला काय आवडतात? पुंडलिक आवडतो, चंद्रभागा आवडते आणि मग त्याच्यामुळेच ते काय म्हणले पहिल्या चरणामध्ये आवडे हे रूप गोजीरे सगुण 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 पाहता लोचन सुखामणे पाहता लोचन सुखामणे ओ पाहता लोचन सुखामणे सात तुला हे आता पृथ्वी पुढे पाहता लोचन सुखावाले पाहता लोचन सुखावाले पाहता लोचन सुखावाले आता पृथ्वी पुढे ऐसा ससुरा आता पृथ्वी पुढे ऐसा ससुरा ऐसा ससुरा ऐसा ससुरा. हो तुकाराम महाराज काय म्हणले की ज्या ठिकाणी पुंडलिक आवडतो, चंद्रभागा आवडती आणि नंतर असणार पांडुरंगाचं दर्शन घेतल्याच्या नंतर पांडुरंगाला ते म्हणतात काय आवडे हे रूप गोजिरे सगुण. गोजिरे म्हणजे कसं? बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसती गोजिरवाने गे. गवळणी म्हणायच्या. बाळ कसं आहे? सगुण गुणाचा आहे. सगुण म्हणजे चांगल्या गुणाचा आहे. आणि तिकडून तसं म्हणायचं आणि इकडून काय म्हणायचं? सगुण म्हणजे नावारूपाला आलेलं बरं का. माऊली म्हणतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंद रे एक गोविंद रे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. तुकाराम महाराज म्हणतात तुला सगुण म्हणू का निर्गुण म्हणू? तू सगुण आहे. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. निर्गुण परमात्मा तुम्हाला आजवर निर्गुण कळणार नाही. का कळणार नाही? तर तुम्हाला आधी सगुणाची सेवा केली पाहिजे. हो आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. हो कुणी नावा रूपाला आणलं बरं त्यांना? देवाला नावा रूपाला आणलं कुणी? हा तुम्ही आम्हीच आणलं ना महाराज. तुम्ही आणला रूपा बळे करुणे खळे हरे करुणे खळे हरे दासी करुणे खळे हरे दासी आणला रूपा बळे करुणे हरे हरे दासी करुणे खळे हरे दासी आम्ही